आता आपण नदी प्रणालीमध्ये सिंधू नदी तंत्र, गंगा नदी तंत्र किंवा नदी प्रणाली, त्यानंतर यमुना नदी प्रणाली आणि ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली या तिन्ही चारही नदी आपण अभ्यासल्या. त्या कशा होत्या? हिमालयीन नद्या होत्या, बारमाही नद्या होत्या. आता यानंतर आपण प्रायद्वीपीय नद्या अभ्यासणार आहोत. त्या अगोदर आपण थोड्या संकल्पना आणखीन थोड्या स्पष्ट करूया. जशा मी हिमालयीन नद्याबद्दल सांगितलं की त्या बारमाही नद्या आहेत. मग यांना कुठल्या पाण्यामुळे त्या बारमाही आहेत? तर एकतर ते ग्लेशियर पिघलल्यामुळं आणि दुसरं म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे त्या बारमाही वाहतात. पण प्रायद्वीपीय नद्या तशा नाहीत. त्या उन्हाळ्यात त्यांचं पाणी आटतं किंवा कमी होतं. त्याचबरोबर त्या बारमाही नद्या नाहीत. त्या मोस्ट ऑफ द पावसाच्या पाण्यावर डिपेंड आहेत. आणि दुसरी एक याच्यामध्ये प्रायद्वीपीय म्हणजे पेनिन्सुलार. पेनिन्सुलार म्हणजे काय? तर तिन्ही बाजूनी जर समुद्र असेल आणि एक बाजू जर जमिनीची असेल तर त्याला प्रायद्वीप म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. 3 बाजू समुद्र आणि एक बाजू जमीन असं काय असतं किंवा अशी कुठली संकल्पना? तर आपण परीक्षेत गोंधळलं नाही पाहिजे. ती आहे प्रायद्वीप. कळलं? आणि प्रायद्वीपीय नद्या कशावर अवलंबून आहेत? पावसाच्या पाण्यावर. पावसाळ्यात उन्हाळ्यात त्यांचं पाणी कमी होतं आणि ह्या नद्या दक्षिण भारतात आपल्याला आढळतात. हिमालयीन नद्या आपल्याला उत्तर भारतात आढळतात. त्यांना बारमाही पाणी असतं. इथं ते पण लिहून दिलेलं आहे. त्याचबरोबर आखात. आता आखात कशाला म्हणायचं? तर आखात म्हणजे आता हे समजा खंबातचा आखात. आपण खंबातचा आखात खूपदा ऐकतो. पण आखात कशाला म्हणायचं? तर आता हे तिन्ही साइडकून काय आहे? जमीन आहे आणि हे समुद्राचं पाणी मध्ये घुसले. ह्या मध्ये घुसणाऱ्या जी स्पॉट आहे त्याला आखात म्हणायचं. म्हणजे काय? तर तिन्ही बाजूनी जमीन आणि एका बाजूनी पाणी असेल तर ते काय असेल? आखात असेल. आता आपल्याला स्टेटमेंट फॉर्म मध्ये सुद्धा असा प्रश्न विचारू शकतात की तिन्ही बाजूनी पाणी आणि एका बाजूनी जमीन तर ते आखात आहे. तर हे वाक्य चुकीचं आहे. कारण तो प्रायद्वीप आहे आणि तिन्ही बाजूनी जमीन आणि एका बाजूनी पाणी तर त्याला आखात म्हणतात. हे वाक्य बरोबर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याचबरोबर आपल्या नदी प्रणालीमध्ये अरब सागराला मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या अशा भारतामध्ये डिवाइड करून नद्या आहेत. तर अरबच्या सागराला मिळणाऱ्या नद्या कुठल्या कुठल्या आहेत? तर साबरमती, मही, नर्मदा, तापी, मांडवी, जुवारी, शरावती, गंगावेली, पेरियार आणि भरतपुजा ह्या नद्या अरबच्या सागराला भेटतात. तर दामोदर, सुवर्णरेखा, वैतरणी, ब्राह्मणी, त्याचबरोबर महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, पेनियार, वैगई आणि ताम्रपर्णी ह्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात. मग आता आपण हळूहळू अभ्यास करूया प्रायद्वीपीय नद्यांचा. प्रायद्वीपीय नद्यामध्ये बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आणि अरब सागराला मिळणाऱ्या नद्या असं आपल्याला वर्गीकरण सांगता येईल.